शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर सादर करीत आहोत डॉक्टर अरुण मांडे लिखित आणि विशाखा जोशी दिग्दर्शित नाट्य अभिवाचन अमानुष. पात्र परिचय. निवेदक विशाखा जोशी. पंतप्रधान दत्तात्रय सुतार. किशन सिंग, तन्मय राऊत, इन्स्पेक्टर जनरल पाठक मॅडम आणि शास्त्रज्ञ तारा नायर, ऋतुजा बडवे. पार्श्वसंगीत अश्विनी कांबळे. सादर करीत आहोत अमानुष. नमस्कार. आपण पाहत आहात पंतप्रधान पदाचा शपथविधी सोहळा. आताच राष्ट्रपतींच्या शेजारी उभे राहून सीताराम चौधरी यांनी पंतप्रधान पदाची आणि गुप्ततेची शपथ घेतली. मंत्रिमंडळ सचिवांकडे जाऊन शपथपत्रावर रीतसर सही केली. टाळ्यांच्या कडकडाटातच त्यांनी राष्ट्रपतींशी हस्तांदोलन केलं. हा ऐतिहासिक क्षण बघण्यासाठी दरबार हॉलमध्ये अनेक मान्यवर उपस्थित आहेत. देशातले कोट्यवधी नागरिक आमच्या थेट प्रक्षेपणाद्वारे हा सोहळा अनुभवत आहेत. एका छोट्याशा विश्रांतीनंतर आपण या सोहळ्याची आणखी काही दृश्ये पाहू. सीताराम चौधरींनी रिमोट कंट्रोलचं बटन दाबून टीव्ही बंद केला. त्यांच्या शेजारीच बसलेल्या किशन सिंग यादवांकडे वळून ते म्हणाले, आता तरी पटली ना खात्री? पण किशनजींचा अजूनही आपल्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. सीताराम चौधरी प्रत्यक्ष त्यांच्या शेजारी बसले होते आणि त्याच वेळी दिल्लीच्या दरबार हॉलमध्ये पंतप्रधान पदाची शपथ घेणाऱ्या त्या सोहळ्याचं जिवंत प्रक्षेपण त्यांनी पाहिलं होतं. तो रोबो आहे हे तुम्ही सांगूनही मला खरं वाटत नाही. पण ते खरं आहे. तुमच्यासारखा हा दिसणारा रोबो मुळात तिथे आलाच कसा? त्याला मी चांगला. तुम्ही? हो. पण कशा करता? ती फार मोठी कहाणी आहे. 2 वर्षापूर्वी गाझियाबाद मध्ये भाषण करत असताना माझ्या स्टेज खालीच बॉम्ब फुटला होता. आठवतं? हो. त्या स्फोटातून सुदैवाने मी वाचलो. त्यानंतर हॉस्पिटलमध्ये माझ्यावर उपचार चालू असताना मला रोबोची कल्पना सुचली. इंडियन रोबो अँड मेकॅनिकल मेन कॉर्पोरेशनच्या विक्रम भाईंना मी ती सांगितली. माझी कल्पना त्यांना पटली आणि 6 महिन्यात त्यांनी माझ्यासारखा दिसणारा रोबो तयार केला. अगदी सुरुवातीला त्याला मी एखाद्या उद्घाटनाला किंवा कोनशीला बसवायला पाठवायचो. कधी कधी तो लोकसभेतही बसत होता. आणि त्यानंतर मध्यावधी निवडणुका जाहीर झाल्या आणि रोबो किती महत्वाचा आहे मला त्यावेळेला समजलं. विक्रमभाईंनी त्याच्यात हळूहळू पुष्कळ सुधारणा केल्या. त्याच्या पॉझिट्रॉनिक मेंदूची ग्रहणशक्ती जबरदस्त होती. भारताचा इतिहास, भूगोल, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राजकारण सगळं त्याने काही दिवसातच आत्मसात केलं. निवडणुकीच्या उमेदवारांची यादी तयार करण्यासाठी मी देशभर गुप्तपणे बैठका घेत होतो आणि हा रोबो स्टेजवर उभारून आमच्या पक्षाचा प्रचार करत होता. तरी पूर्वी तुमची भाषणं अत्यंत रटाळ आणि एकसुरी व्हायची, पण मध्ये तुमच्या भाषणात विलक्षण फरक पडला. त्यामध्ये जोश होता, आदेश होता, सडेतोड मुद्दे होते, नर्म विनोद होता, सामान्य जनतेच्या मनात शिरायचे कसब होते. हो, पण नंतर या रोबोने तर कमालच केली. प्रचाराच्या वेळेस यानं स्टेजवरून लाखो लोकांचा जनसमुदाय पाहिला, जय जयकाराच्या घोषणा ऐकल्या. त्याला वाटलं ही जनता आपला जय जयकार करत आहे, म्हणून त्यानं मला इथं असं कोंडून ठेवलंय. आणि पंतप्रधान सीताराम चौधरी म्हणून देशावर राज्य करायला निघालाय तो रोबो. ओ माय गॉड. ही गोष्ट आणखी कोणाकोणाला माहिती आहे? विक्रमभाई, मी आणि माझा पीए त्रिपाठी, बस तिघांना. चौधरीजी, हे सगळं तुम्ही मला का सांगताय? अरे का म्हणजे आपल्या देशाचा पंतप्रधान एक रोबो आहे, तुम्हाला पटतं का? माणसावर एका यंत्राने राज्य करायचं ही कल्पनाच मला सहन होत नाही.
हा रोबो आहे हे साऱ्या जगाला कळायला हवं. मग त्यात अडचण कसली? तुमचा पीए किंवा विक्रमबाई कोणीही ते सहज सांगू शकेल. विक्रमभाई मागच्याच महिन्यात हार्ट अटॅकने वारले आणि निवडणुकांचे निकाल लागले तेव्हापासून माझा पीए सुद्धा बेपत्ता आहे. त्या रोबोने माझ्यासारखे त्याला कुठेतरी डांबून ठेवले असेल. तो फार हुशार आहे, धूर्त आहे. आपलं बिंग फुटू नये म्हणून एकेकाला त्यानं पद्धतशीरपणे मार्गातून हटवलंय. किशनजी, तुम्ही माझे सच्चे मित्र आहात आणि या रोबोला म्हणजे मला हटवून तुम्ही पंतप्रधान होऊ शकता. चौधरीजी, मला तुमच्यासारखी सत्तेची हाव नाही. मूर्ख आहात किशनजी. राजकारणात असलेल्या प्रत्येक माणसाला सत्तेची हाव असायलाच हवी. तुमचं देशावर प्रेम आहे ना? हो, देशापुढे ज्या असंख्य समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी तुमच्याजवळ काही योजना असतीलच, होय ना? हो. मग या योजना राबवण्यासाठी तुम्हाला सत्तेची गरज नाही का? आणि किशनजी, तुमची साधी राहणी, आदर्श विचार, माणसांना समजून घेण्याची तुमची सहज वृत्ती, पक्ष बनवण्यासाठी तुम्ही केलेलं अनमोल कार्य, हे सगळं पाहिल्यावर असं वाटतं की तुम्ही आमच्या पक्षात असतात तर फार बरं झालं असतं. मी तुमच्या पक्षात कधीच येणार नाही आणि जोपर्यंत तुम्ही आहात आमची पार्टी निवडून येणं शक्य नाही. शक्य आहे किशनजी. तसाही विचार केला राजकीय दृष्ट्या मी आता संपल्यात जमा आहे. जोपर्यंत सत्तेवर माझ्यासारखा दिसणारा तो रोबो आहे तोपर्यंत मी काहीच करू शकत नाही. आणि समजा रोबोचा बुरखा पाडल्यानंतर मी पुन्हा प्रकट झालो तरी माझा काहीच फायदा होणार नाही. या प्रकरणामुळे माझी जी बदनामी होईल त्यामुळे मला राजीनामा द्यावा लागेल. आपण जर गप्प बसलो तर फार मोठे संकट आपल्यावर कोसळणार आहे. या रोबोला आत्ताच आवर घालणं आवश्यक आहे, नाहीतर त्याची गुलामगिरी पत्करण्याची वेळ लवकरच आपल्यावर आल्याशिवाय राहणार नाही. आज त्यांनी सत्ता हातात घेतली, उद्या तो कारखाने काबीज करेल, मजुरांना कामगारांना काढून टाकेल, त्या जागी रोबोचीच नेमणूक करेल. देशातील गरिबी वाढेल, बेकारी वाढेल आणि त्या विरुद्ध आपल्याला आवाजही उठवता येणार नाही. कल्पना करा, पोलीस आणि मिलिटरी जर या रोबोच्या हातात गेली तर? छे छे, तुम्ही फार भयंकर चित्र रंगवताय चौधरीजी. आज ही नुसती कल्पना नाही राहिलेली. हे भयंकर चित्र प्रत्यक्षात उतरले तुम्हाला उद्याच दिसेल. म्हणून म्हणतो किशनजी, त्या रोबोचा बुरका फाडण्याची संधी तुमच्याकडे आहे, त्याचा फायदा घ्या. तुम्ही खरंच काही देत आहात? मग तुमच्यापर्यंत मी आलो कसा? सुदैवाने माझ्या घरावर पहारा करणाऱ्या माणसामध्ये माझा एक माणूस आहे. तुम्हाला आणण्यासाठी गेल्या 8 दिवसापासून मी प्रयत्न करतोय. किशनजी, माझा जीव धोक्यात घालून मी तुम्हाला इथं आणलंय. उद्या ही गोष्ट जर त्याला समजली तर तो मला जिवंत सोडणार नाही. उद्या कदाचित मी या जगात नसेन सुद्धा, पण जाताना एका माणसाला तरी सावध केल्याचं समाधान मला मिळेल. किशनजी, तुम्ही जा आता. मी काय सांगितले ते सगळं लक्षात ठेवा. आता देशाचं भवितव्य तुमच्या हातात आहे. बेस्ट ऑफ लक. चौधरींच्या माणसानं त्यांना एका गल्लीत आणून सोडलं आणि तो पटकन निघूनही गेला. जे काही ऐकलं होतं, पाहिलं होतं, त्यावर अजूनही किशनजींचा विश्वास बसत नव्हता. अचानक त्याला कशी तरी घरघर ऐकू आली. अंधुक प्रकाशातून काळ्या चौकोनी सावलीसारखं काहीतरी वेगानं समोरून येताना दिसलं. क्षणभर ते तसेच उभे राहिले. मग त्यांच्या लक्षात आलं की एक ट्रक पाठमोरा त्यांच्या अंगावर येत होता. ते घरभर मागं वाढले. जीवाच्या आकांताने त्यांनी पळायला सुरुवात केली. पण 62 वर्षाचं त्यांचं शरीर त्यांना साथ देत नव्हतं. त्यांची छाती भरून आली, पायात गोळे यायला लागले. ट्रकचा आवाज वेगाने जवळ येत होता. त्यांना वाटलं आता आपण ट्रक खाली सापडणार. पण अचानक समोर ते वळण आले आणि चटकन ते वळले. तरी सुद्धा ट्रकच्या मागच्या भागाला लावलेली साखळी हेलकावे खात त्यांच्या कानाला चाटून गेलीच. ट्रक क्षणभर थांबला. मग गिअर बदलण्याचा आवाज आला आणि ट्रक पुढे गेला. त्या अरुंद गल्लीतून तो वेगानं पुढे जाऊन नाहीसा झाला. त्यानंतर कितीतरी वेळ किशन सिंगांच्या अंगाची थरथर कमी झाली नव्हती. गुप्तचर खात्याच्या अधिकारी पाठक मॅडम यांनी त्या घरात सगळीकडे हिंडून पाहिलं. त्यांच्याबरोबर 2 पोलिसही होते.
हॉलमध्ये आल्यावर त्या कोचावर बसल्या आणि किशनजींना म्हणाल्या, किशनजी, तुम्ही विरोधी पक्षाचे नेते आहात. तुमच्या शब्दाला मान देऊन मी इथपर्यंत आले. तुमच्या एकाही शब्दावर माझा विश्वास नव्हता. इथे या घरात तर कोणीच नाही. पण काल संध्याकाळी चौधरीजी इथं होते. तुम्ही बसलात त्या जागेवरती बसले होते. मी अगदी असाच त्यांच्या शेजारी बसून समोरच्या टीव्हीवरचा शपथविधी समारंभ पाहिला. त्यांना दुसरीकडे हलवलं असेल किंवा त्याने त्यांचा खूनही केला असेल. तो यंत्रमानव धूर्त आहे. सत्तेसाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकेल. त्याने माझ्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला हेही मी तुम्हाला सांगितलं. त्या ट्रकची पण आम्ही चौकशी केली. ट्रक ड्रायव्हर आम्हाला सापडला. गल्लीतला कचरा उचलायला तो आला होता. ट्रक रिव्हर्स मध्ये घेताना त्याचा अंदाज चुकला आणि ट्रक भिंतीवर आपटला. हे त्याने कबूल केलं. तो खोटं बोलत असला पाहिजे. तो ट्रक मला मारायच्या उद्देशानेच आला होता. किशनजी, निवडणुकांचे दौरे करून तुम्ही आता थकलेले आहात. तुम्ही हरलात. ही सत्य परिस्थिती स्वीकारायला तुमचं मन आणि शरीर विरोध करते. पीएमच्या जागी रोबो? छे, विश्वास बसत नाही. अशा कल्पना फक्त सायन्स फिक्शन मध्ये शोभून दिसतात. पण ही नुसती कल्पना नाही मॅडम, ते सत्य आहे. चौधरीजींनी मला स्वतःच ते सांगितलं आणि त्यांना खोटं बोलण्याचं कारणच काय? किशनजी, कालच रात्री त्यांनी आमच्या खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवून एक मीटिंग घेतली. मी अगदी त्यांच्या शेजारीच बसले होते. पण मला त्यांच्यात काहीही फरक जाणवला नाही. कसा दिसेल? चौधरीने त्यांच्याबद्दल जे मला सांगितलं त्यावरून तर असं वाटतं की तो चौधरीपेक्षा बुद्धिमान असावा. मला सांगा, चौधरीजी सार्वजनिक ठिकाणी काही खात नाही, पीत नाही, साधं पाणी सुद्धा घेत नाही. ते तुमच्या लक्षात आले का? किशनजी, या गोष्टी आम्हीच त्यांना प्रिकॉशन म्हणून सांगितलंय. एक्झॅक्टली. त्याचाच फायदा रोबो घेतोय असं नाही का वाटत तुम्हाला? तो यंत्रमानव असल्यामुळे त्याला खाण्यापिण्याची काहीच गरज नाही. जरा विचार करा, तुम्ही कितीही बंधनं घातली तरी त्यांना कधीतरी तहान लागणारच, भूक लागणारच. तुम्ही त्यांना कधी खाजगी जेवताना किंवा पाणी पिताना तरी पाहिलंय का? नाही, मला आठवत नाही. तुमच्यासारखा विचार केला तर असं वाटतं की शंका घ्यायला जागा आहे. पण किशनजी, हे सिद्ध कसं करणार? एक मार्ग आहे, बोटांचे ठसे. तो जर रोबो असेल तर त्याचे ठसे सापडणार नाही. पीएमचे फिंगरप्रिंट चेक करायचे? इम्पॉसिबल. अहो, माझी नोकरी घालवण्याचा विचार करताय का तुम्ही? नाही मॅडम, हा प्रकार जर तुम्ही उघडकीला आणला तर राष्ट्रपतींच्या हातून तुम्हाला पारितोषिक मिळेल. मी एक प्लॅन केला. भारतीय संसदेला 175 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मी एक पुस्तक लिहितो. त्याचा प्रकाशन समारंभ पीएमच्या हस्ते करू. नव्या कोऱ्या पुस्तकावर त्यांच्या बोटांचे ठसे मिळणे काही अवघड नाही. ओके, ठरलं. पण किशनजी, मला हे सगळं अजूनही विचित्र वाटतंय. पीएमच्या विरुद्ध एखादा गुप्त कट करतोय की काय असं वाटतंय. नाही मॅडम, एका रोबोने आपल्या पंतप्रधानावर नियंत्रण आणावे ही चांगली गोष्ट नाही. कल्पना करा, त्याने पोलीस आणि मिलिटरी ताब्यात घेतली तर? नाही, मी असं होऊ देणार नाही. माझं तुम्हाला 100% सहकार्य राहील. इंडियन रोबो अँड मेकॅनिकल मेन कॉर्पोरेशनच्या प्रमुख तारा नायर यांच्या चेहऱ्यावर अविश्वासाचे भाव स्पष्टपणे उमटले. समोरच्या खुर्चीवर बसलेल्या किशनजींना त्या म्हणाल्या, अँड्रॉइड पीएम? इम्पॉसिबल. का? आपल्या भारतीय शास्त्रज्ञांना रोबो तयार करता येणार नाही का? किशनजी, रोबो आणि अँड्रॉइड मध्ये फार डिफरन्स आहे. एखाद्या रोबोचं स्ट्रक्चर माणसाच्या हातासारखं असतं. एखादा रोबो माणसासारखा इकडून तिकडे चालू शकतो, पण तो काही यंत्रमानव होऊ शकत नाही. आणि अँड्रॉइड, त्याचं काय? येस, त्याची गोष्टच वेगळी आहे. तो खरोखरच माणसासारखा दिसतो. त्याच्या मस्तकात पॉझिट्रॉनिक ब्रेन बसवलेला असतो. आपल्या ब्रेन प्रमाणेच कोट्यावधी सर्किट त्याच्यात असतात. त्या ब्रेन मध्ये भरलेल्या माहितीचा तो व्यवस्थित उपयोग तर करतोच, पण अनुभवाने स्वतःच्या नवीन गोष्टी शिकू शकतो.
आपल्यासारखा वोकल कॉर्ड वापरून तो बोलूही शकतो. तुम्ही आता जे सांगितलं त्यावरून तो पीएमचा अँड्रॉइड असला पाहिजे याची खात्री पटली. पण पृथ्वीवर या रोबोचा उपयोग 2% सुद्धा होत नाही. अतिशय खोल असलेल्या खाणी, समुद्राच्या तळाशी किंवा अणुभट्ट्यांमध्येच फक्त रोबो काम करतात, कारण तिथे ह्युमन बीइंग जाऊ शकत नाही. मेडिकल फील्ड सोडलं तर पब्लिक सेक्टरमध्ये सुद्धा रोबोचा उपयोग कोणी करत नाही. रोबो आपल्यावर अटॅक करेल ही शंका कॉमन मॅनच्या मनात कायम असते. त्याने माझ्यावर सुद्धा हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता की. म्हणूनच तो अँड्रॉइड असणे इम्पॉसिबल आहे, कारण रोबो असो नाहीतर अँड्रॉइड असो, ॲसिमोवच्या रूलवर डिपेंडर त्यातल्या एकाही नियमानुसार रोबो माणसावरती हल्ला किंवा त्याला हार्म करू शकत नाही. त्याने स्वतः माझ्यावर हल्ला केला असं मी म्हणतच नाही. त्याने दुसऱ्या कोणाला तरी सांगितलं असेल. इम्पॉसिबल. ऑसिमोवचा दुसरा नियम हाच आहे, रोबोनी माणसाची ऑर्डर फॉलो केली पाहिजे. एखाद्याने तशी ऑर्डर दिली तर रोबो ती कधीच फॉलो करणार नाही. पण तारा मॅडम, मी खरंच सांगतो, माझ्यावर तसा हल्ला झालाय. शिवाय तुमचे बॉस विक्रम भाई यांचा अचानक झालेला मृत्यू तुम्ही नाकारू शकत नाही. आणखी एक गोष्ट, इंडियन मेडिकल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटचे कार्डिओलॉजी विभागाचे डॉक्टर मल्होत्रा तुम्हाला माहित असतील. त्यांना कोण ओळखत नाही? पंतप्रधानच्या डॉक्टरचे हेड आहेत ते. मी त्यांची नुकतीच भेट घेतली. त्यांच्याकडून मला एक धक्कादायक गोष्ट कळाली आहे. ओ माय गॉड, व्हॉट्स दॅट? गेल्या 6 महिन्यात डॉक्टर मल्होत्रांनी पंतप्रधानांना प्रत्यक्ष तपासलेच नाही. व्हॉट? तुम्हाला काय म्हणायचे? म्हणजे डॉक्टर मल्होत्रांकडे फक्त पंतप्रधानांचे मेडिकल रिपोर्ट्स जातात, जसे युरिन टेस्ट, ब्लड टेस्ट, ईसीजी वगैरे, आणि ते रिपोर्ट डॉक्टर मल्होत्रा तपासतात. पण पीएमचे ब्लड प्रेशर तरी डॉक्टरच तपासत असतील ना? नाही, एक नर्स येते, ती पंतप्रधानांचं ब्लड प्रेशर तपासते आणि डॉक्टरांच्याकडे नुसता रिपोर्ट देते. आणि डॉक्टर म्हणत होते, गेल्या 6 महिन्यात पंतप्रधानांच्या रिपोर्ट्समध्ये जरा सुद्धा काही वेगळं त्यांना आढळलेलं नाहीये. माय गॉड, हे सगळं खूप सस्पिशियस आहे. हो ताराजी, मी तेच सांगतोय, तो रोबो आहे, आपले पंतप्रधान नव्हे. येस किशनजी, मी या फॅक्ट्स व्हेरीफाय करण्यासाठी तुम्हाला नक्कीच कॉपरेट करेन, पण या बदल्यात माझा काय प्रॉफिट? तुमचा क्लोनिंगचा प्रोजेक्ट निधीअभावी रखडलाय ते माहितीये मला. त्या रोबोला हटवून मी सत्तेवर येईन, मग तुम्ही मागाल तेवढा निधी तुम्हाला पुरवला जाईल. ठीक आहे, आय विल हेल्प यू. किशनजींनी ठरवलेल्या प्लॅन प्रमाणे ते पंतप्रधानांना पुस्तक प्रकाशन समारंभाचं आमंत्रण देण्यासाठी गेले. या किशनजी, किती महिन्याने भेटताय तुम्ही? किशनजी, शपथविधी समारंभाला तुम्ही नव्हता. हो, नव्हतो. बरं वाटत नव्हतं. डॉक्टरांनी विश्रांती घ्यायला सांगितलं होतं. निवडणुकीच्या निकालाचं तुम्ही फारच मनावर घेतले असं दिसते. राजकारणात इतकं हळवं असून चालत नाही. राजकीय नेत्याचं हृदय पोलादासारखं मजबूत असायला हवं. त्याची विचारशक्ती एखाद्या सुपर कम्प्युटर सारखी अमर्याद असायला हवी. 24 तास अखंडपणे न थकता काम करण्याची प्रचंड शक्ती त्याच्याकडे असायला हवी. चौधरीजी, मी एक माणूस आहे, यंत्रमानव नाही. अगदी बरोबर बोललात किशनजी. तुम्ही माणूस आहात हेच तुमचं दुःख आहे. सुख दुःख, प्रेम, तिरस्कार, ठेवे दावे हे सगळे मनाचे विकार आहेत. याच्यातून तुमची कधीच सुटका नाही. पण जेव्हा तुम्ही त्या खुर्चीवर बसता तेव्हा त्या विकारांचे परिणाम पूर्ण देशावर किंवा जगावर होतात. किशनजी, कारखान्यात काम करणाऱ्या एका सामान्य कामगाराचा मुलगा जेव्हा देशाच्या सर्वोच्च पदावर बसतो तेव्हा तो महात्मा नसतो, योगी नसतो आणि राजयोगी तर नक्कीच नसतो. तो सीताराम चौधरींसारखा स्वार्थी, गर्विष्ठ, भ्रष्ट, धोकादायक आणि नालायक पंतप्रधान असतो. सीताराम चौधरी काय किंवा किशन सिंग काय, दोघेही शेवटी माणसंच आहेत. माणसांची सेवा करण्यासाठी माणसाने एका माणसाला निवडावे ही कल्पनाच मला पटत नाही. त्या खुर्चीवर बसण्याला एकही माणूस लायक नाही. मग कोण लायक आहे?
यंत्रमानव? होय, तोच लायक आहे. खऱ्या अर्थाने राजयोग्याची सगळी लक्षणे फक्त त्याच्यातच असू शकतात. त्याला कोणी नातेवाईक नसतात, मित्र नसतात, शत्रू नसतात. त्याला कोणतीही जात नसते, धर्म नसतो, संपत्तीचा तर त्याला लोभ नसतो, पैशाने त्याला कोणी विकतही घेता येत नाही. एखाद्या प्रश्नाकडे तो तटस्थतेने पाहू शकतो, बुद्धीच्या सामर्थ्याने संकटावर मात करू शकतो आणि निस्वार्थीपणाने माणसाची सेवा करू शकतो. पण असा यंत्रमानव हुकुमशाह होण्याची भीती असते. आणि त्याने एखाद्याला कैदेत ठेवलं तर, किंवा एखाद्यावर त्याने हल्ला केला तर? हा, कधी कधी त्याला असे कठोर निर्णय घ्यावेच लागतील. संपूर्ण मानवाच्या कल्याणासाठी काही थोड्या माणसांचा बळी द्यावाच लागेल. देशाच्या रक्षणासाठी आपण आपलीच माणसं सैनिक म्हणून रणांगणावर नाही पाठवत का? तसंच आहे हे. किशनजी, मी उगाचच तुमचा इतका वेळ घेतला. तुम्ही कामासाठी आलात हे सुद्धा विसरलो. बोला, काय सेवा करू मी आपली? आपल्या संसदेला यंदा 175 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने मी एक पुस्तक लिहिलं. त्याचा प्रकाशन समारंभ आपल्या हस्ते करायचे असे ठरवले. बोलण्यापेक्षा काम करणं मला जास्त आवडतं. पण ठीक आहे, तुमची इच्छा असेल तर येईन मी. हा, गुरुवारी दुपारी वेळ आहे मला. मग ठरलं तर? चौधरीजी, आमंत्रण स्वीकारल्याबद्दल अत्यंत आभारी आहे मी आपला. येऊ मी आता? हो. समारंभाच्या आदल्या दिवशी म्हणजे बुधवारी रात्री 10 वाजता किशन सिंग यांनी भरगच्च पत्रकार परिषद बोलवली. किशनजींनी एक पत्रकच सगळ्यांना वाचून दाखवलं. श्री सीताराम चौधरींसारखा दिसणारा एक यंत्रमानव पंतप्रधानांच्या रूपाने आपल्या समोर वावरत आहे. या यंत्रमानवाने खऱ्या चौधरींना अज्ञात ठिकाणी कैदेत ठेवला असावं किंवा त्यांचा खून केला असावा अशी शंका आहे. देशाचा एक सच्चा नागरिक या नात्याने मी या प्रकाराला विरोध करत आहे. पंतप्रधानांच्या खुर्चीवर एका यंत्रमानवानं बसणं हा खुर्चीचा, संसदेचा, लोकशाहीचा आणि देशातील संपूर्ण जनतेचा घोर अपमान आहे. यंत्रमानवाने सत्तेवरून तात्काळ खाली यावे असे मी आवाहन करतो. सर्वात आधी टाइम्स ऑफ इंडियाचा वार्ताहर भानावर आला. किशनजी, ही बातमी खरी आहे? ही बातमी तुम्हाला कशी कळली? हो, स्वतः चौधरी यांनी मला ते सांगितले. किशनजी, तुम्हाला सायन्स फिक्शन वाचायची आवड आहे असं दिसतंय. मी असं साहित्य वाचत नाही आणि हे फिक्शन नाही, खरी वस्तुस्थिती आहे. पण किशनजी, यंत्रमानव म्हणजे नेमकं काय? वैज्ञानिक भाषेत सांगायचं तर त्याला अँड्रॉइड म्हणतात. असं म्हणून त्यांनी अँड्रॉइडचं सविस्तर वर्णन केलं. तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा? निवडणुकीत तुमच्या पक्षाचा पराभव झालाय, त्यामुळे डेस्परेट होऊन तुम्ही असे आरोप करता असं समजायचं का आम्ही? चौधरींनी ही बातमी तुम्हालाच का सांगितली? ही बातमी तुम्ही पोलिसात किंवा गुप्तहेर खात्याला कळवली आहे का? हे बघा, कळवून काहीही उपयोग नाहीये. कळवली असती तर मी जिवंत राहिलो नसतो. चौधरींना भेटल्यावर मी जेव्हा बाहेर पडलो तेव्हाच मला मारण्याचा प्रयत्न झाला. हा यंत्रमानव अतिशय धोकादायक आहे. संपूर्ण देशाचा घात केल्याशिवाय तो राहणार नाही. त्याला जर खाली खेचला नाही तर लोकशाहीचा बळी द्यावा लागेल. किशनजी, पण तो यंत्रमानव आहे हे तुम्हाला आधी सिद्ध करावे लागेल. ते मी पुराव्यासकट सिद्ध करून दाखवणार आहे. उद्या दुपारी हा यंत्रमानव माझ्या एका समारंभाला अध्यक्ष म्हणून येणार आहे. त्यावेळी मी त्याचा बुरखा फाडणार आहे. तो जर आला नाही तर तो यंत्रमानव आहे हे आपोआपच सिद्ध होईल. आणि त्याआधी जर तुम्हाला अटक झाली तर लोकशाहीचा अंत झाला आणि हुकुमशाहीला सुरुवात झाली असं समजायला हरकत नाही. पण हा यंत्रमानव इथे आलाच कसा? या प्रकरणात कोणा परकीय देशाचा हात आहे का? नाही नाही नाही, यात कोणत्याही देशाचा हात नाही. यंत्रमानवाचा हा राक्षस स्वतः चौधरींनीच तयार केलाय. काय? होय, चौधरींनी स्वतःचा हा भस्मासूर तयार केला आणि या राक्षसाने पहिला बळी त्यांचाच घेतला. निवडणुकीच्या काळात विक्रम भाईंच्या संगनमताने त्यांनी हा यंत्रमानव तयार केला आणि हे खोटे ठरले तर मी राजकारणातून संन्यास घेईन. पत्रकार परिषद संपली आणि सगळे पत्रकार फोन करण्यासाठी मागले. किशनजींनी धूर्तपणे रात्रीची वेळ निवडली होती. सकाळी प्रत्येक पेपरमध्ये पहिल्या पानावर ही स्फोटक बातमी येणार याची त्यांना खात्री तर होतीच, शिवाय खुद्द पंतप्रधानांना त्यांनी अडचणीत टाकलं होतं. ते समारंभाला नाही आले तर किशनजींचा विजय होणार होता आणि आले तर
पंतप्रधान चौधरी स्टेजवर उभे राहिले. त्यांनी हात जोडून सगळ्यांना नमस्कार केला. त्यांच्या समोर त्यांच्या नावाचा जय जयकार करणारा, गर्जना करणारा समुद्र होता. वार्ताहर, फोटोग्राफर, टीव्ही कॅमेरामन यांची एक मोठी लाट त्यांच्या स्टेज जवळ येऊन फुटली होती. ब्राऊन कागदात व्यवस्थित पॅक केलेलं एक पुस्तक किशनजींनी मोठ्या आदमीनं पंतप्रधानांच्या हातात दिलं. पंतप्रधानांनी त्याच्यावरच्या लाल रंगाच्या रेशमी रिबिनीची गाठ हलकेच सोडली. कागदाचं वेस्टर्न काढलं. चमकदार 2 रंगी कव्हर असलेलं नवकोरं पुस्तक त्यांनी हातात घेतलं. दोन्ही हात उंच करून सगळ्यांना दाखवलं. टाळ्यांच्या कडकडाटातच त्यांनी ते पुस्तक किशनजींजवळ दिलं. किशनजींनी तत्परतेने ते पुस्तक मागं उभे असलेल्या पाठक मॅडमच्या जवळ दिलं. माननीय पंतप्रधान सीताराम चौधरीजी माझ्या आमंत्रणाचा स्वीकार करून इथं आले, त्याबद्दल प्रथम मी त्यांचे आभार मानतो. आता त्यांनी 2 शब्द बोलून आम्हाला उपकृत करावे अशी मी त्यांना विनंती करतो. चौधरी माईक समोर उभे राहिले. त्यांनी हात उंच केला आणि विजयाची 2 बोटं वर करून सगळ्यांना दाखवत ते म्हणाले, धन्यवाद. आणि अनपेक्षितपणे ते माईक पासून दूर झाले. पण तेवढ्या एका शब्दानं सगळ्यांच्या मनावर जादूसारखा परिणाम झाला. सकाळचा पेपर वाचून आलेली जनता काहीतरी नाट्यमय घडणार, सवाल जवाब ऐकायला मिळणार या अपेक्षेनं निश्वास रोखून पंतप्रधानांच्याकडे बघत होती. किशनजींनी त्यांच्यावर केलेले भयंकर आरोप त्यांनी अमूल लेखानेच फोडून टाकले होते. एका खेळीतच प्रतिस्पर्धावर त्यांनी मात केली होती. लोकांनी उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवायला सुरुवात केली. पंतप्रधान स्टेजवरून खाली उतरण्यासाठी पायऱ्यांकडे वळले. टाळ्यांच्या आवाजातूनही सगळ्यांना ऐकू जाईल अशा आवाजात किशनजी ओरडले, थांबा चौधरीजी. घरी आलेल्या पाहुण्यांचे आदरातिथ्य करणे ही आम्हा भारतीयांची परंपरा आहे. तेव्हा तुम्हाला अगदी तसं जाऊ देणार नाही आम्ही. हे ग्लासभर दूध आपण प्यावं अशी माझी विनंती आहे. माईक पासून ते दूर झाले. चौधरींच्या जवळ गेले आणि कमरेत वाकून त्यांनी चौधरींच्या समोर ग्लास धरला. सारी जनता डोळ्यात प्राण आणून आता चौधरी काय करतात हे पाहत होती. चौधरींनी हात पुढे केला, ग्लास हातात घेतला, थोडासा उंच करून सगळ्यांना दाखवला आणि मग ओठांना लावला. ग्लास अर्धा रिकामा झाल्यावर त्यांनी तो बॉडीगार्डच्या हातात दिला. खिशातून रुमाल काढला, ओठ पुसत ते माईक जवळ आले आणि सगळ्यांना म्हणाले, धन्यवाद. लोक हो, याच्या नाटकीपणावर जाऊ नका. हा यंत्र मानव आहे हे मी आत्ताच तुमच्या समोर सिद्ध केलंय. त्या दुधात मी पोटॅशियम सायनाइड मिसळलं होतं. इतकं जालिम विष घेतल्यावर कोणताही माणूस जिवंत राहू शकणार नाही. म्हणून म्हणतो, हा माणूस नाही, हा यंत्र मानव आहे. यामध्ये विष नव्हतं. डाव्या हातातल्या ग्लासमध्ये विष होतं. खोटं वाटत असेल तर यातल्या कोणत्याही ग्लासमधलं दूध किशनजींनी पिऊन दाखवावं. सगळ्यांचे डोळे आता किशनजींवर रोखले गेले. किशनजी मंत्रमुग्ध झाल्यासारखे उभे होते. ग्लासची अदलाबदल झालीच कशी? शक्यच नाही. त्यांनी स्वतःच्या हाताने ग्लासमध्ये दूध भरलं होतं, पोटॅशियम सायनाइड टाकलं होतं. मग हा दुसरा ग्लास इथं आलाच कसा? केव्हा बदलला? आता कोणता घ्यावा? भरलेला की अर्धा? अर्धा घेतला तर? किशनजी, विचार कसला करताय? चौधरीच्या वाक्यानं ते भानावर आले. त्यांनी झटकन जाकीट उघडलं, छातीशी लपवलेली लेसरगन बाहेर काढली आणि कोणाला काही कळायच्या आत चौधरीच्या छातीवर रोखली. कळ दाबताच त्यांच्या नळीतून निळसर हिरवी ज्योत चौधरीच्या छातीपर्यंत जाताना सर्वांनी पाहिली. दोन्ही हातात ग्लास घेतलेले चौधरी मात्र तसेच उभे होते. सगळ्यात पहिली हालचाल चौधरींच्या बॉडीगार्डनी केली. त्यांनी चपळाईनं किशनजींच्या हातातली लेसरगन काढून घेतली. किशनजी आश्चर्याने चौधरींच्याकडे बघत होते. त्यांच्या हातातली लेसरगन केव्हा काढून घेतलीये हे त्यांना कळलं सुद्धा नाही. चौधरींनी दोन्ही ग्लास टेबलावर ठेवले आणि माईक समोर येऊन ते म्हणाले, घाबरू नका, मला काहीही झालेलं नाही. ती लेसर गन खोटी होती. किशनजींना मात्र ती खरी वाटत होती. साऱ्या जनतेसमोर मला संपवायचा त्यांचा डाव खलास झालाय. अटक करा त्यांना. 2 इन्स्पेक्टर पुढे आले. त्यांनी किशनजीला धरलं. किशनजी वेड्यासारखे सगळीकडे डोळे फिरवत होते. मग चौधरींच्यावर नजर रोखत ते म्हणाले, मी फसणार नाही. तू यंत्र मानव आहेस. दोन्ही इन्स्पेक्टरनी त्यांना ओढतच स्टेज खाली नेलं. त्यानंतर चौधरी पायऱ्या उतरून खाली आले.
ह्या नाट्यमय प्रसंगानं सुन्न झालेल्या जनतेनं चौधरींना जाण्यासाठी वाट करून दिली. चौधरी कारमध्ये बसले. कार चालू झाल्यावर त्यांच्या पीएनी मागं वळून पंतप्रधानांच्याकडे बघत म्हटलं, सर, किशनजींसारख्या महत्वाकांक्षी शत्रूचा तुम्ही मोठ्या सफाईनं काटा काढला. आता आणखी 15-20 वर्षात तरी तुम्हाला कोणापासूनही धोका नाही. धोका नाही कसं? अजून तिघापासून धोका आहे. तारा मॅडम, डॉक्टर आणि त्या पाठक मॅडम, या तिघांची तोंड आता गप्प करायला हवी. डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल पाठक मॅडम रिकाम्या स्टेजवर एका खुर्चीत सुन्नपणे बसून होत्या. त्यांचा आपल्या डोळ्यावर अजूनही विश्वास बसत नव्हता. किशनजींनी त्यांच्या हातात दिलेल्या नव्या कोऱ्या पुस्तकावर फक्त किशनजींचेच ठसे होते. चौधरींच्या म्हणजे पंतप्रधानांच्या बोटाचा एकही ठसा त्यांना सापडला नव्हता.